प्रॉब्लेम काय दिलाय जरा वाचतो. ठीक आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये बघा फिगर दिलेली नाही आहे, पण जो काही प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला फिगर ड्रॉ करायला लागेल. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 9 पेज नंबर 19 बघा. द टर्निंग मोमेंट डायग्राम फॉर अ मल्टी सिलेंडर इंजिन हॅज बीन ड्रॉन टू अ स्केल. आता तिथं स्केल दिले, पण मी स्केलच्या अगोदर पाहून इथे काय करतो, एक डायग्राम ड्रॉ करतो. त्यानं ज्याप्रमाणे दिला असेल त्याप्रमाणे आपण ती कंप्लीट करूया. ओके. या बाजूला असणार टॉर्क वाय ऍक्सिस वर आणि इथं असणार बाजून थिटा टर्निंग मोमेंट डायग्राम मध्ये. आणि इथं मध्ये एक असणार बाजूने एक मीन टॉर्कची लाईन असणार, त्या म्हणतो मी टी मीन टॉर्कची लाईन. म्हणजे एवढं तरी टॉर्क तुम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजे तर सिस्टीम रन होणार. मग आता या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय बघा, ड्रॉन टू द स्केल. आणि त्याचं स्केल काय दिले बघा, टॉर्क. टॉर्क म्हणजे कशावरती आहे, वाय ऍक्सिस वरती आहे. वाय ऍक्सिस वरती टॉर्क आहे बघा, इथे वाय ऍक्सिस वरती टॉर्क. आणि तो 1 mm इज इक्वल टू 500 न्यूटन मीटर दिलाय. म्हणजे याच्यावरचा वाय ऍक्सिस वरती 1 mm जर घेतला तर त्या टॉर्कची किंमत किती असणार, 500 न्यूटन मीटर असणार. तसंच त्या म्हटले अँड 1 mm इज इक्वल टू 6 डिग्री. आता 6 डिग्री म्हणजे हा अँगल टर्न आहे, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती आहे. एक्स ऍक्सिस वरती अँगल टर्न असतोय, म्हणजे हे एक्स ऍक्सिस स्केल आहे. म्हणजेच मला त्यांनी स्केल दिले, वाय ऍक्सिस वरचा 1 mm म्हणजे 500 न्यूटन मीटर एवढा टॉर्क आहे, आणि एक्स ऍक्सिस वरती 1 mm इज इक्वल टू 6 डिग्री एवढा अँगल टर्न आहे. पुढे बघा, द इंटरसेप्टेड एरियाज बिटवीन द आउटपुट टॉर्क कर्व अँड मीन रेजिस्टन्स लाईन टेकन इन ऑर्डर फ्रॉम वन एंड इन स्क्वेअर mm. म्हणजे mm स्क्वेअर मध्ये त्यांनी इंटरसेप्टेड एरियाज दिलेत. ठीक आहे. पहिला एरिया बघा -30. मायनस याचा अर्थ मीन टॉर्कच्या लाईनच्या खाली घ्यायचं. म्हणजे इथं फ्लायव्हीलनं एनर्जी काय केली, रिलीज केली. त्याचा एरिया दिलाय 30. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा प्लस 410, म्हणजे त्यानंतर एनर्जी वाढली आणि त्याचा एरिया किती आहे, 410. आता असंच मी पुढचं मेन्शन करत जातो, -280, त्याच्यानंतर प्लस 220, त्याच्यानंतर -330, त्याच्यानंतर प्लस 250, त्याच्यानंतर -360, त्याच्यानंतर प्लस 280, त्याच्यानंतर -260. हे त्यानं इंटरसेप्टेड एरिया दिला, प्लस मायनस. आता प्लस मायनस याचा अर्थ काय, एनर्जी गेन एनर्जी रिलीज, एनर्जी गेन एनर्जी रिलीज. या मीन टॉर्कच्या लाईनच्या खाली म्हणजे एनर्जी रिलीज झाली, त्या मीन टॉर्कच्या लाईनच्या वरती म्हणजे एनर्जी गेन झाली. हे आपल्याला बघायला त्यांनी दिलंय. त्यांनी फिगर दिलेली नाही आहे, पण त्यानं वर्ड्स मध्ये जे दिले ते बघा या ग्राफ मध्ये कन्वर्ट केलं, टॉर्क अगेन्स्ट थिटा. ठीक आहे. पुढे बघा आता, व्हेन द इंजिन इज रनिंग ऍट, आणि इंजिनची स्पीड दिल्या 800 RPM. इंजिनची स्पीड किती दिली आपल्याला, 800 RPM. आणि काय म्हणले, द इंजिन हॅज अ स्ट्रोक ऑफ. आता इंजिन हॅज अ स्ट्रोक ऑफ काय म्हणले, 300 mm. याचा अर्थ काय सांगतो बघा, समजा हा तुमचा क्रँक आहे, हा क्रँक, आणि हा तुमचा कनेक्टिंग रॉड आणि हा स्लायडर आहे असं म्हणा. म्हणजे हे तुमचं इंजिन आहे, इथं तुमचा स्लायडर आहे, म्हणजे इथं तुमचं सिलेंडर असणार. तर याचा या स्लायडरचा इनर मोस्ट पोझिशन पासून आउटर मोस्ट पोझिशन पर्यंत डिस्टन्स दिले, म्हणजे स्ट्रोक. त्याला म्हणतो आपण स्ट्रोक. इनर मोस्ट पोझिशन पासून आउटर मोस्ट पोझिशन पर्यंत डिस्टन्स म्हणजे स्ट्रोक. त्याचा स्ट्रोक किती दिला बघा आपल्याला, 300 mm. हा स्ट्रोक असतोय. आता हा स्ट्रोक कशासाठी देतात, त्याच्या मागचं कारण काय सांगतो. हा स्ट्रोक देण्यामागचं कारण काय आहे, काय की ज्या वेळेला तुम्ही इथं सर्कल ड्रॉ करताय असं, म्हणजे हे क्रँकचा रोटेशनचा पाथ आहे या एंड पॉइंटचा. तर ज्या वेळेला हा क्रँक इथं असेल, हा क्रँक इथं असेल, त्यावेळेला स्लायडर इथं राईट मोस्ट पोझिशनला असणार इथं. आणि ज्या वेळेला हा क्रँक इथं येईल इथं, त्यावेळेला हा स्लायडर इथं लेफ्ट मोस्ट पोझिशनला असतो. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स, म्हणजे थोडक्यात इथून इथपर्यंत डिस्टन्स असते, डायमीटर असते, या क्रँकचा डायमीटर असते. ठीक आहे. तसं आता या प्रॉब्लेम मध्ये याचा काही यूज नाही आहे, पण जर लागलं तर घेऊया. ठीक आहे, लागलं तर घेऊया, ही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, कारण की फ्लायव्हील मध्ये आपल्याला क्रँकची रेडियस लागत नाही. ठीक आहे. पुढे बघा, अँड द फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज नॉट टू एक्सीड. आता फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड दिल्या म्हणजे मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड.
फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय, मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड. इथे मुद्दाम लिहितो. फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड दिला. काय म्हटले बघा, प्लस मायनस 2%, प्लस मायनस 2% ऑफ मीन स्पीड. मीन स्पीडला म्हणतो मी ओमेगा. सो फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज काय म्हटले, प्लस मायनस 2% ऑफ मीन स्पीड असं दिलेलं आहे. मग आता याच्यावरून मला काय मिळणार ते सांगतो. मी लास्ट टाइमला सांगितलेलं हे प्लस मायनस आहे, म्हणजेच काय, समजा ही तुमची मधली लाईन आहे मीनची, तर याच्यावरती 2% म्हणजे प्लस 2%, याच्या खाली 2% म्हणजे मायनस 2%. म्हणजे टोटल फ्लक्च्युएशन किती झालं बघा इथून इथपर्यंत. टोटल फ्लक्च्युएशन प्लस 2% मायनस 2% म्हणजे टोटल किती झालं, 4%. त्यामुळे ज्या वेळेला इथं प्लस मायनस दिलेलं असते त्यावेळेला तिथं काय करायचं, डबल करायचा, म्हणजे हे झालं 4%. ओके. ऑफ ओमेगा, ओमेगा म्हणजे मीन स्पीड. आता मीन स्पीड काय करा बाळानो, ही मीन स्पीड इकडनं इकडे ट्रान्सफर करा. सो ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा. सो ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा म्हणजे काय झालं बाळा तुमचं, हे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय एव्हरेज स्पीड, म्हणजे हा काय असतोय, कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे CS. CS इज इक्वल टू 4% आहे. 4% याचा अर्थ 4 डिवाइड बाय 100 म्हणजे 100त 4. 4 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.04. म्हणजे थोडक्यात मला फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज प्लस मायनस 2% ऑफ ओमेगा, याचा अर्थ मला काय दिले, CS कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड दिलाय आणि तो किती आहे, 0.04. त्याची काय किंमत आहे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. ठीक आहे. आता पुढे बघा, डिटरमाइन द सुटेबल डायमीटर. आता डायमीटर फ्लायव्हीलचा डिटरमाइन करायचा आहे. फ्लायव्हीलचा डायमीटर, डिटरमाइन सुटेबल डायमीटर अँड क्रॉस सेक्शन एरिया. आणि क्रॉस सेक्शन एरिया फ्लायव्हीलचा डिटरमाइन करायला सांगितलंय. ऑफ फ्लायव्हील रिंग इफ द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ सेफ स्ट्रेस, आणि त्यातला परमिसिबल स्ट्रेस, ह्याला खूप स्ट्रेस पण म्हणतात. सेफ स्ट्रेसला काय म्हणतात, खूप स्ट्रेस. जे सर्कम्फरन्शियल स्ट्रेस, हा सर्कम्फरन्शियल स्ट्रेस दिलाय 7 मेगापास्कल. तर मेगापास्कल म्हणजेच काय बाळानो, न्यूटन पर mm². तो परमिसिबल स्ट्रेस दिलाय मला 7 न्यूटन पर mm². ही त्याची किंमत दिली, 7 न्यूटन पर mm². परमिसिबल स्ट्रेसची किंमत दिली. ठीक आहे. आता अजून काय म्हणले बघा पुढं, द मटेरियल डेन्सिटी. द मटेरियल डेन्सिटी म्हणजे रो, म्हणजे फ्लायव्हीलचं जे मटेरियल आहे ती जी डेन्सिटी दिल्या 7200 kg पर मीटर. 7200 kg पर मीटर क्यूब ही काय बाळानो डेन्सिटी दिल्या. अँड पुढे काय म्हणलंय, विड्थ इज 5 टाइम्स द थिकनेस. म्हणजे जर तुम्ही एरिया स्क्वेअर घेतला, स्क्वेअर एरिया, तर समजा याच्या विड्थला मी म्हणलं B आणि याच्या थिकनेसला म्हणलं मी T, तर याच्यामध्ये काय सांगितलंय, विड्थ म्हणजे B इज 5 टाइम्स द थिकनेस. आता हे काय आहे हे तुम्हाला मी शेवटच्या स्टेपला सांगतो. शेवटच्या स्टेपला हे 2 मिनिटं विसरा, हे एवढं गिवन आहे. ठीक आहे. आता या गिवन वरून मला 2 किमती शोधायच्या, एक म्हणजे डायमीटर आणि एक म्हणजे एरिया. डायमीटर ऑफ फ्लायव्हील आणि क्रॉस सेक्शन एरिया ऑफ फ्लायव्हील. आता क्रॉस सेक्शन एरिया कुठं असतो ते दाखवतो. समजा हे तुमचं फ्लायव्हील आहे, त्याला असे आर्म असतात, हा मधला हबचा पोर्शन असतो. ठीक आहे. हे तुमचं समजा फ्लायव्हील आहे, याला एक इनर आणि एक आउटर असे 2 रेडियस असणार. मग ही फ्लायव्हील जर तुम्ही मधून कुठे पण कट केली, ही फ्लायव्हील जर मध्येच तुम्ही कुठे पण कट केली, तर हा जो येतो हा म्हणजे त्याचा एरिया असतो. हा म्हणजे त्याचा एरिया असतो. ठीक आहे. आणि हा एरिया डिटरमाइन करायचा आहे. हा एरिया डिटरमाइन करायचा आहे आणि त्याचा डायमीटर, म्हणजे तुम्ही रेडियस घ्या, रेडियसला डबल केले की तुम्हाला डायमीटर मिळेल. डायमीटर आणि एरिया या 2 गोष्टी डिटरमाइन करायला. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला 10 किंवा 12 मार्कांना येतो. आता याच्यामध्ये स्ट्रेस पण आला बघा. तुम्हाला मी काल म्हणलेलं की आतापर्यंत जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यात त्याच्यामध्ये स्ट्रेस ऍड झाला की तुमचा पेपरचा प्रॉब्लेम आला. तर हा तुमचा पेपरचा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये मला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा या प्रॉब्लेम मध्ये मला याचा डायमीटर डायरेक्ट डिटरमाइन करता येऊ शकतोय. डायमीटर, ठीक आहे. डायमीटर म्हणजे काय रे, की त्यासाठी तुम्हाला त्याची व्हेलॉसिटी माहित असायला लागते, व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग मी व्हेलॉसिटीवरनं डायमीटर मिळते कसं, ते कालचं जरा डेरिवेशन ओपन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
कालचं डेरिव्हेशन ओपन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. हे बघ, काल आपण काय केलं, डायमेन्शन्स ऑफ फ्लायव्हील, आणि त्याची लास्टची स्टेप अशी होती, वेलॉसिटी इज इक्वल टू रूट सिग्मा डिवाइड बाय रो. सिग्मा म्हणजे स्ट्रेस डिवाइड बाय रो म्हणजे डेन्सिटी. सो वेलॉसिटी इज इक्वल टू सिग्मा डिवाइड बाय रो. हा फॉर्म्युला यूज करणार आणि हा फॉर्म्युला यूज करून मी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. वेलॉसिटी इज इक्वल टू रूट सिग्मा डिवाइड बाय रो. बघा, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी त्या फ्लायव्हीलची वेलॉसिटी काढणार. वेलॉसिटी ऑफ फ्लायव्हील, फॉर्म्युला काय, वेलॉसिटी इज इक्वल टू रूट सिग्मा डिवाइड बाय रो. आता वेलॉसिटी डिटरमाइन करण्यासाठी किमती पुट करतो, पण किमती पुट करण्या अगोदर एक 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. रो म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट काय बघा, केजी पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब म्हणजे रोची किंमत ही इन टर्म्स ऑफ मीटर आहे, मीटर. आणि सिग्मा मी इन टर्म्स ऑफ एमएम लिहिलाय. मग एक एमएम मध्ये आणि एक मीटर मध्ये लिहून चालणार नाही. एक मीटर मध्ये आणि एक एमएम मध्ये लिहून चालणार नाही. तर मग मला आता काय करायला पाहिजे, 0.07 ही किंमत मला काय करायला पाहिजे बानो, मीटर मध्ये लिहायला पाहिजे. मी मीटर मध्ये इथे लिहितो, जरा लक्ष द्या. 7 मेगा म्हणजे 10⁶. मेगा म्हणजे 10⁶, आणि पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे सिग्माची किंमत इन टर्म्स ऑफ मीटर पाहिजे असेल तर ती किती आहे, 7 × 10⁶. ठीक आहे. त्यामुळे मी रो जर मीटर मध्ये घेतला तर सिग्मा पण मीटर मध्ये टाकणार. ठीक आहे. त्यामुळे ही किंमत घेतो मी सिग्माची. सिग्मा 7 × 10⁶ डिवाइड बाय रो डेन्सिटी 7200. डेन्सिटी 7200. हे सॉल्व करा, तुम्हाला वेलॉसिटी मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला वेलॉसिटी मिळेल. $31.18 31.18 ओके. 31.18 मीटर पर सेकंड ही मला वेलॉसिटी मिळाली. पण वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, बट v इज इक्वल टू काय असते, पाय डी एन डिवाइड बाय 60 म्हणजेच आर ओमेगा असते. पाय डी एन बाय 60 म्हणजे आर ओमेगा. ठीक आहे. आता स्पीड तुम्हाला दिले का बघा, स्पीड 800. स्पीड माहित आहे, वेलॉसिटी माहित आहे. यातनं मला काय मिळणार, डायमीटर. मी किमती पुट करतो. v इज इक्वल टू पाय डी एन बाय 60 मध्ये किमती पुट करतो. v 31.18 इज इक्वल टू पाय डी इंटू एन डिवाइड बाय 60. एन म्हणजे स्पीड. स्पीड माहिती आहे आपल्याला, किती आहे बघा, स्पीड 800 आरपीएम. स्पीड किती आहे, 800 आरपीएम. स्पीडची किंमत टाकली 800. सॉल्व करा, तुम्हाला यातनं डायमीटर मिळेल. सॉल्व करा, यातनं तुम्हाला डायमीटर मिळेल. $0.744. 0.744 बरोबर, 0.744 मीटर. हे मला काय मिळालं बघा ना, डायमीटर. ठीक आहे. त्यामुळे आन्सर नंबर 1 आलं माझं. डायमीटर ऑफ फ्लायव्हील रिंग. फ्लायव्हील रिंगचा डायमीटर मला मिळाला. ठीक आहे. आता फ्लायव्हील रिंगचं डायमीटर मिळाला. आता मला शोधायचं एरिया शोधायचा आहे. आता हे शोधण्यासाठी काय करायचं, आपण जे रेग्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो, रेग्युलर फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीचा, तो सॉल्व्ह करायचा. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे इथनं मॅक्सिमम आणि मिनिमम एनर्जी डिटरमाइन करायची, यातून मॅक्सिमम आणि मिनिमम. मग ते डिटरमाइन करण्यासाठी काय करूया, आपण या प्रत्येक पॉइंटला नावं देऊया. या पॉइंटला म्हणतो मी ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच,
आय जी. या प्रत्येक पॉइंटला मी नावं दिली ए बी सी डी ई एफ जी एच आय जी. आता काय करायचं, याच्या अगोदर जसं आपण डेल्टा ई ची किंमत काढली फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी, सेम प्रोसिजर करून इथनं डेल्टा ई ची किंमत शोधायची, सेम प्रोसिजर करून. ठीक आहे. मग याच्या अगोदर कशी प्रोसिजर केली बघा आपण, या प्रत्येक पॉईंटची एनर्जी काढण्यासाठी या पहिल्या पॉईंटची एनर्जी आपण किती कन्सिडर केलेली ई. ठीक आहे, मी ती कन्सिडर करतो. मी लिहितो टू डिटरमाइन fluctuation of energy. मग consider energy at point A. किती कन्सिडर करूया, ए पॉइंटची एनर्जी ई एवढी कन्सिडर करूया. कन्सिडर एनर्जी ऍट पॉइंट ए इज इक्वल टू ई. म्हणजे मी या पॉइंटची एनर्जी कन्सिडर केली ई. तर या बी पॉइंटला किती एनर्जी असणार सांगा. बी पॉइंट, ए पॉइंटला एवढी एनर्जी किती आहे ई, तर बी पॉइंटला किती असणार, ई मधून हे 30 मायनस करायचं, ई मायनस 30. तर ऍट पॉइंट बी किती असणार, ए पॉइंटच्या एनर्जी मधून 30 मायनस ई मायनस 30. ठीक आहे, इथली ई आहे तर ह्या ई मधनं हे 30 मायनस झालं तर बी ची एनर्जी मिळाली ई मायनस 30. आता सी ला किती असणार सांगा. सी ला बी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 410 काय करायचे ऍड, बी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 410 ऍड करायचे, तुम्हाला सी पॉइंटची एनर्जी मिळणार. ऍड सी, बी पॉइंटच्या एनर्जी मध्ये ही बी पॉइंटची एनर्जी त्याच्यामध्ये 410 ऍड करा. E plus 440. प्लस 380, ई प्लस 380, 410 मायनस 30 म्हणजे 380. मला सी पॉइंटची एनर्जी मिळाली. आता डी पॉइंटची सांगा, डी पॉइंटची एनर्जी. सी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 280 काय करायचे मायनस, 280 मायनस करायचे डी ची एनर्जी. सो ई मायनस प्लस 380 मायनस किती करायचे 280, म्हणजे ई प्लस 100 ही तुम्हाला मिळाली डी पॉइंटची एनर्जी. डी पॉइंटची एनर्जी ई प्लस 100. आता पुढे जावा, डी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 320 ऍड केले तर तुम्हाला काय मिळणार, ई पॉइंटची एनर्जी. डी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 320 ऍड. सो ऍट ई पॉइंटला ई प्लस 100 प्लस 320 ऍड करायची. सो ई प्लस 420 म्हणजे तुम्हाला ही ई पॉइंटची एनर्जी मिळाली. एफ, आता एफ पॉइंट येतो नेक्स्ट. एफ, मला एफ पॉइंटची एनर्जी पाहिजे आहे. ई पॉइंटच्या एनर्जी मधून 330 काय करायचे मायनस. सो ई प्लस 420 मायनस 330 म्हणजेच ई प्लस 90 ही तुम्हाला एफ पॉइंटची एनर्जी मिळाली. एफ नंतर नेक्स्ट पॉइंट बघा आता जी. एफ पॉइंटच्या एनर्जी मध्ये 250 ऍड करा. एफ पॉइंटच्या एनर्जी मध्ये 250 ऍड करा, तुम्हाला जी पॉइंटची एनर्जी मिळेल 250 ऍड. बरोबर आहे का, बघा 250 ऍड. सो ई प्लस 340 एनर्जी किती आली, ई प्लस 340. आता जी मिळाल्यानंतर नेक्स्ट पॉइंट घ्या एच. जी मधून 360 मायनस, जी मधून 360 मायनस -20 म्हणजे ई मायनस 20 म्हणजे किती आलं, ई मायनस 20. ओके, हा एच पॉइंटची एनर्जी मिळाली. आता एच झाल्यानंतर आय ची कशी मिळणार बघा, एच मध्ये 280 ऍड करा. एच मध्ये 280 ऍड करा. सो एच च्या एनर्जी मध्ये 280 ऍड केले तर तुम्हाला आय पॉइंटची एनर्जी मिळेल. आय पॉइंटची म्हणजेच ई प्लस 260, ई प्लस 260. आता आय झाल्यानंतर पुढचं काय बघा, आय झाल्यानंतर नेक्स्ट काय जे. आयच्या पॉइंट मधून 260 मायनस करा. आयच्या पॉइंट मधून 260 मायनस म्हणजे तुम्हाला जे पॉइंटची एनर्जी मिळेल 260 मायनस म्हणजे ई आला. ठीक आहे, म्हणजे आता मला ए पॉइंट पासून जे पॉइंट पर्यंत सगळ्यांची एनर्जी मिळाली, सगळ्या पॉइंटची एनर्जी मिळाली. मग आता मला फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी जर पाहिजे असेल तर मला काय करायचं, आता फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी जर डिटरमाइन करायची असेल तर काय करायला पाहिजे, यातली मॅक्सिमम आणि यातली मिनिमम एनर्जी शोधायला पाहिजे. यातली मॅक्सिमम आणि यातली मिनिमम एनर्जी शोधायला पाहिजे. सांगा मॅक्सिमम एनर्जी कशी शोधणार,
काय करायचं, ईच्या पुढे प्लसची टर्म मॅक्सिमम बघायची, ईच्या पुढे प्लसची टर्म. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे बघा, इथं 380 आहे, प्लस 380, 100, इथं 420 आहे बघा, हा तर 420 जास्त मिळाला, 420 म्हणजे ही तुम्हाला मॅक्सिमम मिळाली. म्हणजे ई पॉइंटला एनर्जी मॅक्सिमम आहे. आता मिनिमम मिळवायचे, मिनिमम कशी मिळवणार, ईच्या At H. पुढे मायनस टर्म काय असायला पाहिजे बघा, मायनस टर्म मॅक्सिमम पाहिजे. तेव्हा इथं -30 आहे, इथं -20 आहे, इथं -20 आहे, इथं -30 आहे. म्हणजे बी पॉइंटची एनर्जी काय बघा, मिनिमम काय पाहिजे, मायनसच्या पुढची टर्म मॅक्सिमम पाहिजे. हे प्लस आहे, हे प्लस आहे, हे प्लस आहे, हे प्लस आहे, प्लस आहे, इथं -20 आहे आणि इथं -30 आहे. याचा अर्थ -3 मिनिमम एनर्जी मिळाली. आपण इथं मेन्शन करतो. देअरफॉर मॅक्सिमम एनर्जी इज ॲट पॉइंट ई अँड मिनिमम एनर्जी इज ॲट पॉइंट बी. म्हणजे ई पॉइंटला एनर्जी मॅक्सिमम आहे आणि बी पॉइंटला एनर्जी मिनिमम आहे. ओके, मग हे सगळं कशासाठी चाललंय रे, टू डिटरमाइन द फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी कसं मिळवणार, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डेल्टा ई इज इक्वल टू मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. सांगा मॅक्सिमम एनर्जी किती आली आपली, ई प्लस 420 मायनस मिनिमम एनर्जी किती आली सांगा, ई -30, ई प्लस 420 ई -30, मायनस साइन आत टाकतो, ई प्लस 420 मायनस ई प्लस 30. बघा ई साइन गेलं इथं, हे मायनस ई झालं आणि हा मायनस मायनस प्लस झाला. आता हा प्लस ई मायनस ई काय होणार, कॅन्सल. म्हणजे तुमचा आन्सर किती आला, 450. पण त्याने काय दिला होता, त्यामुळे इन टर्म्स ऑफ एरिया मिळाला. म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीचा एरिया त्या डायग्राम मध्ये किती आहे, 450 आहे. 450 आहे, याला म्हणतो मी 1. पण एनर्जी ही न्यूटन मीटर मध्ये असणार, पण आपल्याला त्याचा एरिया मिळाला आहे. आता याच्या पुढची स्टेप काय करतोय आपण, 1 mm² ची एनर्जी किती आहे ते डिटरमाइन करतोय. 1 mm² ची एनर्जी कसं डिटरमाइन करायची, बघा यात एक 1 mm² चा छोटासा एरिया घ्यायचा, म्हणजे एक्स ऍक्सिसला 1 mm, वाय ऍक्सिसला 1 mm, आणि त्याची एनर्जी काढायची. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो इथं एनर्जी ऑफ 1 mm² एरिया, 1 mm² एरियाची एनर्जी कसं काढणार बघा, एनर्जी ऑफ 1 mm², 1 mm चा टॉर्क इंटू 1 mm चा थिटा. सो 1 mm इंटू 1 mm, 1 mm चा टॉर्क इंटू 1 mm चा थिटा. इथे ह्या स्केल मध्ये तुम्हाला दिलेलं असते बघा, 1 mm चा टॉर्क वाय ऍक्सिसला बघा किती आहे 500 आणि 1 mm चा थिटा किती आहे 6 डिग्री. म्हणजे टॉर्क आहे 500 आणि अँगल आहे 6 डिग्री. टॉर्क आहे 500 न्यूटन मीटर इंटू अँगल आहे 6 डिग्री. पण मला डिग्री मध्ये घेऊन चालणार नाही, नुसताच थिटा आलाय. नुसताच थिटा जर असेल तर तो कशामध्ये पाहिजे बघा, रेडियन मध्ये. तर रेडियन मध्ये कसं मिळवणार, इंटू π/180. रेडियन मध्ये कसं मिळवणार, इंटू π/180. सॉल्व करा, तुम्हाला एनर्जी ऑफ 1 mm² एरिया मिळेल. एनर्जी ऑफ 1 mm² एरिया मिळेल 52.36. किती, 52.36. 52.36. आता याचं युनिट काय असणार, न्यूटन मीटर. का बघा की 500 मीटर. न्यूटन मीटर आहे आणि रेडियन आहे. न्यूटन मीटर रेडियन, आपण रेडियन लिनियर मध्ये लिहित नाही, त्यामुळे न्यूटन मीटर. म्हणजे 1 mm² ची एनर्जी ही 52.36 आहे. आता ही किंमत कशामध्ये पुट करायची, इथं इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. मी म्हणतो पुट इन 1 मध्ये पुट करतो. म्हणजेच डेल्टा ई इज इक्वल टू, पहिला डेल्टा ई लिहितो पूर्ण किती आहे ते, 450 mm² आहे. 450 mm².
सो 450 इंटू 1 mm² ची एनर्जी किती आहे बघा 52.36. सॉल्व करा तुम्हाला डेल्टा ई मिळेल. सॉल्व करा तुम्हाला डेल्टा ई मिळेल. तेवीस 56 2 2 3 5 23 56 56 पॉईंट ना 56 2 2356 आणि 2 परत 2 आहे काय हा 3562 बरोबर आहे ना. हा एवढा डेल्टाही मिळाला. आता मला आन्सर काय विचारलेलं बघा मी तिकडे जातो परत. मी पहिला डायमीटर शोधला होता डायमीटर पण मला पाहिजे होतं एरिया. मी एरियासाठी तुम्हाला डायरेक्ट काय म्हणलं फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी काढा. मी पहिली प्रत्येक पॉईंटची एनर्जी काढली मग फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी काढली त्यावरून डेल्टाही मिळाला. आता यावरून मला एरिया शोधायचा आहे. कसा शोधायचा ते सांगतो. एरिया बघा मला डेल्टाईचा फॉर्म्युला सांगा. डेल्टाईचा फॉर्म्युला काय असतो रे आय ओमेगा स्क्वेअर CS. डेल्टा इज इक्वल टू काय असते आय ओमेगा स्क्वेअर CS हा त्याचा फॉर्म्युला आहे. डेल्टा ई ची किंमत माहित आहे मला 23562. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला बघा आय ओमेगा स्क्वेअर CS. तो मी इथं फॉर्म्युला लिहिलाय. मी आय तसाच ठेवतो कारण आय मला माहित नाही मास माहित नाही ओमेगा एम आणि रेडियस माहित नाही. ओमेगा स्क्वेअर 2πn डिवाइड बाय 60 चा स्क्वेअर इंटू CS. जरा किमती पुट करतो. आय पण मला शोधता येईल. आय म्हणजे काय असतं MK स्क्वेअर. लिहितो पूर्ण MK स्क्वेअर. काय माहित आहे काय माहित नाही ते पुट करूया. MK स्क्वेअर आय म्हणजे किमती पुट करतो बघा 23562. मास दिलेलं नाही. के रेडियस ऑफ गायरेशन मला तुम्ही सांगा फ्लायव्हीलच्या केसमध्ये रेडियस आणि के हा काय असतोय सेम. रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियस काय असते सेम असते. मला डायमीटर ऑलरेडी शोधलाय मग मला रेडियस पाहिजे आहे. कसं शोधणार 0.744 डिवाइड बाय 2 डायमीटरचा हाफ जे रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर इंटू 2π इंटू n डिवाइड बाय 60. स्पीड प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. स्पीड प्रॉब्लेम मध्ये स्पीड दिलेली आहे इथे 800 RPM स्पीड. तो स्पीडची किंमत आहे 800 इंटू CS कोएफिशिएंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. CS कोएफिशिएंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड 0.04. 0.04. हे सगळं सॉल्व करायचं इकडे ट्रान्सफर करायचं तुम्हाला फ्लायव्हीलचं मास मिळेल. हे सगळं सॉल्व करायचं इकडे ट्रान्सफर करायचं फ्लायव्हीलचं मास मिळेल. काय केलंय बघा डेल्टा ईचा फॉर्म्युला आहे आय ओमेगा स्क्वेअर CS. आय म्हणजे MK स्क्वेअर ओमेगा म्हणजे 2πn/60 CS तसाच ठेवला. किमती पुट केल्या मास माहित नव्हतं यातनं मास मिळेल. $606.49. मास किती आहे ते सांगा बघा. 606.49. 606.4 बरोबर आहे ना. अजून एक कोणतं चेक करा. सर चुकायले किती आहे ते सांगा. 225.61. ओके अजून एक कोणतं चेक करा मग आता. 0.6351. 0.635 हे चुकले. 606.6 थांबा मी जरा पुस्तकातलं बघतो आता किती आहे. तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळी उत्तर सांगितल्यामुळे आता मला चेकच करायला पाहिजे. बरोबर वाटते सर. 1 मिनिटात सांग. 604 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे 606 हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे 606. ओके म्हणजे मला मास मिळालं 606 kg.
आता मला शोधायचा आहे एरिया, पण मी मास का काढले त्याच्या मागचं कारण सांगतो आता. बट मास इज इक्वल टू, मासचा फॉर्म्युला काय असतो रे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मासचा फॉर्म्युला काय असतो, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे काय रे, एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. इथं एरिया आला बघा, तुम्हाला जे विचारेल ते आन्सर इथं आहे बघा, एरिया. म्हणजे मासच्या फॉर्म्युलामध्ये व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इंटू हा डेन्सिटी. आता इथं मास माहित आहे, डेन्सिटी माहित आहे, लेंथ सांगतो जरा असं. मास बघा, मास 606.4 इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ, जरा नंतर लिहितो, इंटू डेन्सिटी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. डेन्सिटी 7200. आता मला लेंथ पाहिजे आहे ना, बघा लेंथ कशी काढायची सांगतो, जरा लक्ष द्या. बघा ही रेडियस आहे इथपर्यंत, हा एरिया आहे. मला या रिमचं मास पाहिजे, रिमचं मास. मला काय करायला पाहिजे, बघा या एवढ्या लेंथनं मल्टिप्लाय करायला पाहिजे, इथून इथपर्यंत सर्क्युलर अशा. या लेंथनं मल्टिप्लाय केलं तर एरिया इंटू ही सर्क्युलर लेंथ म्हणजे तुम्हाला ह्याचं व्हॉल्यूम मिळेल. आता ही सर्क्युलर लेंथ म्हणजे थोडक्यात काय फॉर्म झालं रे, थोडक्यात काय फॉर्म झालं, सर्कमफरन्स झाला. ठीक आहे, त्यामुळे इथं जी लेंथ आहे ती म्हणजेच काय, सर्कमफरन्स. मी तर पुढे फक्त लिहून ठेवतो, इथं लेंथ म्हणजे काय, सर्कमफरन्स आहे. सर्कमफरन्स कसा काढतोय आपण, पाय इंटू डी. लेंथ म्हणजे सर्कमफरन्सला पाय इंटू डी. आता किमती पुट करतो, 606.4 इज इक्वल टू एरिया पाहिजे आहे पाय इंटू डायमीटर ऑलरेडी शोधलाय बघा, 0.744 इंटू 7200. एरिया इंटू पाय इंटू डायमीटर इंटू 7200. हे सॉल्व्ह करा, तुम्हाला यातनं एरिया मिळेल. त्यानं जे विचारलेलं ते आन्सर मिळालं, एरिया. सॉल्व्ह करून सांगा एरिया, मग मी परत तुम्हाला प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो. .036. किती आहे तेव्हा, 0.036 येतो. 0.036 मीटर स्क्वेअर. सगळ्यांचं हेच आन्सर येते का बघा, हो सर. आले. ओके, प्रॉब्लेमच्या अजून एक 2 स्टेप करणार आहे खाली, 2 स्टेप, पण नंतर करतो नंतर. ठीक आहे, जरा परत मी प्रॉब्लेम कडे जातो, इम्पॉर्टंट आहे हे. पेपरला अशा टाईपचा प्रॉब्लेम 10 किंवा 12 मार्कांना असणारच. ठीक आहे, बघा मला ही फिगर दिली नव्हती आजच्या प्रॉब्लेम मध्ये. काय केलं तर एरिया दिलते -30 + 410 - 280. त्यावरून आपण टॉर्क इंटू थिटा म्हणजे टर्निंग मोमेंट डायग्राम काढायचे. याला काय म्हणतो आपण, टर्निंग मोमेंट डायग्राम काढून घेतो. वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस स्केल दिलेलं, स्पीड दिलेली, आणि काय सांगितलं, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज ±2% ऑफ ऍव्हरेज स्पीड. प्लस मायनस म्हणजे हे 4% झालं, डबल घ्यायचं. त्यावरून सीएस मिळाला, हा ओमेगा तिकडे गेला की हे सीएस मिळाला. डायमीटर एरिया विचारलेला, स्ट्रेस दिलता आणि डेन्सिटी दिलेली. मग मी काय केलं, काल जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला वेलॉसिटीचा, वेलॉसिटी इज इक्वल टू रूट स्ट्रेस डिवाइड बाय सिग्मा. याला हुप स्ट्रेस म्हणतात, सर्कमफरन्शियल स्ट्रेस म्हणतात, काही नाव देतात. सिग्मा डिवाइड बाय रो. मग रोची किंमत मीटर मध्ये आहे, त्यामुळे स्ट्रेसची किंमत मीटर मध्ये घेतली. हे लय महत्वाचं आहे. मेगा म्हणजे 10⁶, पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंमत पुट केली, त्यावरनं मला वेलॉसिटी मिळाली. पण वेलॉसिटी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, पाय dn/60. वेलॉसिटी इज इक्वल टू पाय dn/60. म्हणजे यात मी वेलॉसिटी पुट केलं तर मला डायमीटर मिळणार, वेलॉसिटी पुट केलं तर मला डायमीटर मिळणार. मग मी काय केलं, इथं वेलॉसिटी पुट केली, स्पीड पुट केली, मला डायमीटर मिळाला. हे तुमचं आन्सर नंबर 1. यानंतर आन्सर नंबर 2 शोधण्यासाठी म्हणजे एरिया शोधण्यासाठी मास शोधायला लागते. मास शोधण्यासाठी फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी शोधायला लागते. मग फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी शोधण्यासाठी मी काय केलं बघा, या प्रत्येक पॉइंटला ABCDEFG असं नाव देत गेलो. यातल्या पहिल्या पॉइंटची एनर्जी मी कन्सिडर केली E. पहिल्या पॉइंटची एनर्जी कन्सिडर केली E. मग पुढच्या पॉइंटची एनर्जी कशी काढणार, E-30. E-30. त्याच्या पुढच्या पॉइंटची कशी काढणार, या बी पॉइंटच्या एनर्जी मधून 410 ऍड करायची. बी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 410 ऍड केले.
तसंच त्याच्या पुढच्या कशी काढली, सी पॉईंटच्या एनर्जी मधून 280 मायनस केले, सी पॉईंटच्या एनर्जी मधून 280 मायनस केले. असे करत करत गेलो, मला प्रत्येक पॉईंटची एनर्जी मिळाली. आता प्रत्येक पॉईंटची एनर्जी मिळाल्यानंतर ईच्या पुढे प्लसची जी मॅक्सिमम टर्म असेल ती म्हणजे मॅक्सिमम एनर्जी. आता इथं प्लस 420 आहे. बघा, मग आपण प्रत्येक पॉईंटची एनर्जी डिटरमाइन केली. प्रत्येक पॉईंटची एनर्जी डिटरमाइन केल्यानंतर ईच्या पुढची प्लसची टर्म जिथं मॅक्सिमम आहे ती मॅक्सिमम एनर्जी, ईच्या पुढे मायनसची टर्म जी मॅक्सिमम आहे ती म्हणजे मिनिमम एनर्जी. याच्यावरून मी मॅक्सिमम एनर्जीचा पॉईंट दिला, मिनिमम एनर्जीचा पॉईंट दिला. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी केलं. मॅक्सिमम एनर्जी ई प्लस 420, मिनिमम एनर्जी ई मायनस 30, मायनस साईन आत टाकला, हे मायनस 30चा प्लस 30 झालं आणि हा ई मायनस झाला, प्लस ई मायनस ई कॅन्सल झाला, डेल्टा ई मिळाला 450 mm². मग मी याच्या पुढे काय केलं, 1 mm² ची एनर्जी काढली. 1 mm चा टॉर्क, 1 mm चा थिटा, हे स्केल मध्ये दिलं असते बघा. 1 mm चा टॉर्क, 1 mm चा थिटा, हा दिलता 500, दिलता 6 डिग्री, पण हा नुसता थिटा त्यामुळे रॅडियन मध्ये घ्यायचा इंटू पाय बाय 180. त्यावरून तुम्हाला एनर्जी मिळाली 1 mm² एरियाची. मग ही डेल्टा ई चा जो 450 मिळाला त्याच्यामध्ये मी हे 1 mm ची एनर्जी पुट केली, तुम्हाला डेल्टा ई मिळाला. मग डेल्टा ईचा फॉर्म्युला दिला I ω² CS. I म्हणजे mk², ओमेगा म्हणजे 2πn/60, CS तसाच ठेवला. किमती पुट केल्या, मला मास मिळालं. मासचा फॉर्म्युला दिला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ, म्हणजे इथं एरिया जे पाहिजे होतं ते आन्सर आलं. लेंथ बघा फक्त, हे महत्वाचं आहे. एरिया इंटू जी लेंथ तुम्ही करणार आहे ती फ्लायव्हील मध्ये, हा एरिया आहे, हा एरिया, तर त्याची ही लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स येतोय. या लेंथ न मल्टिप्लाय केलं तर टोटल व्हॉल्यूम मिळतोय तुम्हाला. त्यामुळे इथं लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स आला, किमती पुट केल्या मला एरिया मिळाला. आता एरिया मिळाला हे तुमचा आन्सर नंबर आहे 2. पण त्यांना अजून एक गोष्ट सांगितल्या प्रॉब्लेम मध्ये, ती तुम्हाला मी म्हणजे सगळ्यात शेवटला सांगतो. त्यानं काय म्हटलेलं बघा, द विड्थ इज 5 टाइम्स द थिकनेस असं म्हटलेलं. आता हे विड्थ आणि थिकनेस म्हणजे काय रे, हे हा जो एरिया आहे की नाही, हा रेक्टँगल, हा एरिया, तोच एरिया आहे हा. मग हा जर रेक्टँगल असेल हा, तर तुम्ही एरिया बरोबर त्याचे डायमेन्शन पण सांगा. त्यानं रिलेशन दिले त्यासाठी, विड्थ इज 5 टाइम्स द थिकनेस असं सांगितले. मग सांगा आता हा एरिया कसा काढणार, एरिया इज इक्वल टू बी इंटू टी. रेक्टँगल आहे ना, रेक्टँगलचा एरिया काय येणार, बी इंटू टी. मग मी आता ते देतो, बट हे आन्सर मिळाले, पण त्यानं जे पुढे दिले त्याप्रमाणे मी त्याचे डायमेन्शन पण शोधतो. बट एरिया इज इक्वल टू बी इंटू टी, बरोबर. आणि प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले, विड्थ इज 5 टाइम्स द थिकनेस हे दिले बघा, विड्थ इज 5 टाइम्स द थिकनेस. त्यामुळे बी ची किंमत ही 5t आहे इंटू टी, म्हणजे थोडक्यात हे झालं 5t². 5t². एरिया तुम्हाला माहित आहे बघा, इथं आहे 0.036 इज इक्वल टू 5t². या 5 डिवाइड करा आणि त्याचं रूट घ्या, तुम्हाला टी मिळेल. या 5 ने इकडे डिवाइड करा, त्याचा रूट घ्या, तुम्हाला टी मिळेल. या 5 ने डिवाइड करा आणि त्याचा रूट घ्या, तुम्हाला टी ची किंमत मिळेल 0.08. 0.08. 5 ने डिवाइड करून रूट घेतलास का, टी स्क्वेअर आहे 0.08. 0.08. 0.08 4. 4. आता हे मीटर मध्ये आले, तेच जर mm मध्ये पाहिजे असेल, mm मध्ये, तर याला 1000 न मल्टिप्लाय करा, म्हणजे 84 mm. म्हणजे याची थिकनेस ही किती आहे, 84 mm आहे. म्हणजेच ही थिकनेस 84 mm आहे, 84. तर याची विड्थ किती असणार सांगा आता तुम्ही. विड्थ इज इक्वल टू काय, 5t. सो इथे मी दुसरा आन्सर, विड्थ बी इज इक्वल टू 5t. 84 ला 5 न मल्टिप्लाय करा, 420. 420. म्हणजे त्यानं मला एरिया विचारलेला, मी पुढचं का शोधलं, कारण की त्यानं मला सांगितलं त्या एरियामध्ये विड्थ आणि थिकनेसचं रिलेशन दिलेलं, विड्थ आणि थिकनेसचं रिलेशन दिलेलं. ती किंमत मी इथं पुट केली, तुम्हाला थिकनेस पण मिळाली आणि त्याची विड्थ पण मिळाली. सो टी पण मिळाला आणि बी पण मिळाला, आणि हा प्रॉब्लेम पाहून इथं संपला.
आता या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. एकदम सोपा प्रॉब्लेम होता, फक्त जरासा मोठा असतो. पेज म्हणून ओपन ठेवले.